महापालिका निकालानंतर भाजपच मोठा पक्ष असेल, मुंबईत महायुतीचीच सत्ता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार, मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश. मात्र पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही, पालिका आयुक्त गगराणींकडून स्पष्ट. आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार, ही नवीन प्रथा कुठून आली? ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? हा नियम विधानसभा लोकसभेला का नाही आणला? राज ठाकरेंचा सवाल. मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी, बावनकुळेंची टीका तर लोकांची भेट घेणं हे नियमातच, बावनकुळेंकडून स्पष्ट. बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधातील अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करताय, हायकोर्टात अॅडव्होकेट सरोदेना सुनावलं, दंडही ठोठावला. ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन, अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित. उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला. राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरत आहेत, आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका. राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम, 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान. 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात. मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रांवर. मुंबईमध्ये सत्तेची महालढत, 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात. तर इचलकरंजी जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव, 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत. अकोल्यामध्ये मतदारांना अज्ञाताकडून साडी आणि तिळाच्या लाडूंचं वाटप, भाजप उमेदवार मिलिंद राऊत यांचा आरोप. पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप. मनसेचे नेते योगेश चिलेंची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, पोलिसांचे चौकशीचे आदेश. ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने. शिंदेच्या शिवसेनेनं ईव्हीएमचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की. चेंबूरच्या वॉर्ड 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद. मीनाक्षी पाटणकर यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार. वसई फाटा परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप शिवसेना युती आणि बहुजन विकास आघाडी मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा. बहुजन विकास आघाडी आणि मनसे कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्याला अडवलं. सायनमध्ये शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग यांचे अधिकारी दाखल. डोंबिवली प्रभाग 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमने-सामने. हाणामारीमध्ये 4 जण जखमी. शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. गोरेगावमध्ये शिंदेचा ठाकरेंना धक्का. गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे, प्रमिला शिंदे शिवसेनेत. शिंदे दाम्पत्याच्या भाजप प्रवेशाच्या होत्या चर्चा, मात्र आदल्या रात्री शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. जळगावच्या ममुराबाद नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई. कारमधून सोनं आणि चांदीसह 29 लाखांची रोकड जप्त. काँग्रेसने दिया धोका. नागपुरात रात्री काँग्रेसच्या विरोधातले पोस्टर. भाजपचे लोक पोस्टर आणून पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप. भाजप नेते अजय पाटलांनी आरोप फेटाळले. अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चामध्ये पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले. आरोप करत पुरावे असल्याचा अजित पवारांचा दावा. 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो, त्या काळामध्ये पार्टी फंडासाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही. अजित पवारांचे आरोप एकनाथ खडसेंनी फेटाळले. सिंचन घोटाळ्याच्या फाईल कोर्टामध्ये उघडल्या की अजित पवार यांच्यावरच कारवाई होईल. सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही. परिणय फुकेंची टीका. अजित पवार म्हणतात, सिंचन घोटाळ्यात आम्हीच नाही तर भाजपने देखील पैसे खाल्ले. अजित पवार, भाजपचं राजकारण छान चाललंय. अंजली दमानिया यांची टीका.
मालेगावच्या दरेगाव शिवारात एमआयएम उमेदवार विशाल अहिरेंच्या गाडीवर हल्ला, बाईकवरून येत असताना दगडफेक केल्याचा आरोप। सोनं 1,500 तर चांदी 16,000 महागली। सोन्याचे दर जीएसटीसह 1,46,000 रुपये तोळा, तर चांदी 2,90,000 रुपयांवर। आयसीसीच्या वनडे क्रिकेट क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या स्थानी। 5 वर्षांनंतर विराट पुन्हा एकदा नंबर 1 फलंदाज। रोहित शर्माची तिसऱ्या स्थानी घसरण।